आज आपण थापटवडी म्हणजेच पाटवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी प्रथम कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्या। त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्या। पाणी आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढे पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे पाण्याला कड आल्यानंतर आपण यामध्ये बेसन पीठ घालून घेणार आहोत। बेसन पीठ आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता आपल्याला यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हाताला पाणी लावून पीठ शिजले की नाही हे पाहू शकता। पीठ शिजले असेल तर ताटाला तेल लावून त्यामध्ये पीठ काढून व्यवस्थित थापून घ्या। थापून झाल्यानंतर आपण त्यामध्ये खोबऱ्याचा किस त्याचबरोबर कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित थापून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे। थंड झाल्यानंतर आपण ह्या कापून घेणार आहोत। व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि सायलीज किचनला सबस्क्राईब करा।